आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय। पण त्या 12 किल्ल्यांमध्ये आता बदल काय होणार तर पॅरिसमध्ये झालेल्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी सेशनमध्ये आपल्या रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, कान्हेरी या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय। आणि ज्यांच्यामुळे हे शक्य झालंय ते म्हणजे भारतीय डेलिगेशनला लीड करणारे विजय शर्मा यांनी आभार मानण्यासाठी जे शब्द उच्चारलेत ते ऐकून अक्षरशः अंगावर काटा येत आहे। This is a historic day not only for India but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored. The Maratha military landscapes, we dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj. I end with a Marathi phrase, जय भवानी जय शिवाजी। आता आपल्या त्या 12 किल्ल्यांमध्ये काय बदल होणार तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना आता ग्लोबल रिकॉग्नायझेशन मिळणार। म्हणजे ते फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठी किंवा भारतीय लोकांसाठी महत्त्वाचे किल्ले असणार नाहीत तर संपूर्ण ह्युमॅनिटीसाठी, संपूर्ण मानव प्रजातीसाठी ते किल्ले आता महत्त्वाचे झालेत। त्यामुळे प्रोटेक्ट, कॉन्झर्व, मॅनेज या गोष्टींसाठी आपल्या सरकारला युनेस्कोमधील संपूर्ण देश मदत करतील आणि त्यामध्ये मग फंडिंग सुद्धा आलं किंवा किल्ल्यांचे रिस्टोरेशन, इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी एक्सपर्ट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्यांच्या पर्यटनासाठी खूप मोठा बूस्ट मिळेल आणि जगातून लोक हे किल्ले पाहण्यासाठी येतील। त्यामुळे आपल्या सरकारची सुद्धा जबाबदारी यामुळे वाढणार आहे। जसं की या किल्ल्यांचे संवर्धन आपल्याला आता करावेच लागणार आहे कारण युनेस्कोला वेळोवेळी हे रिपोर्ट सादर करावे लागतात, त्यामुळे ते मस्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सुद्धा या किंवा कोणत्याही किल्ल्यावर गेलो तरी स्वच्छता पाळा, तिथे कुठेही नाव वगैरे लिहू नका, कोणत्याही गोष्टी मुद्दामून पाडू नका। आणि माहिती आपण या गोष्टीत अग्रेसर आहोत आणि यावर मी एक व्हिडिओ सुद्धा बनवला जो आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता। इकडे खाली लिंक आहे त्याची किंवा माझ्या प्रोफाईलमध्ये किंवा स्टोरीला सुद्धा लिंक आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आणि स्वच्छ ठेवल्याने आपण एक मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यांना मानवंदना तर देऊ शकतो, पण आता संपूर्ण ह्युमॅनिटीच्या एका वारशाला आपण जपू सुद्धा शकतो। आणि ही अभिमानाची गोष्ट जेवढी होईल तेवढी शेअर करा, लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। इंस्टावर पाहत असेल तर फॉलो सुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।